इडली बनवण्याची तीच जुनी पद्धत वापरून कंटाळलात? मग आज बघा ही नवीन आणि सोपी ट्रिक, आतून चटपटीत आणि बाहेरून एकदम कापसासारखी मऊ। ही स्टफ इडली जर तुम्ही घरच्यांना बनवून एकदा खाऊ घातली ना तर घरचे कौतुक केल्याशिवाय राहणारच नाही। चला तर नाश्ता बनवायला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटांसाठी याला भिजत ठेवायचं। स्टफिंग बनवण्यासाठी एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालायचं, तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे घालायचे, नंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा। मिनिटभर कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची, नंतर कढीपत्ता घालून याला थोडंसं परतून घ्यायचं। आता यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये 2 ते 3 उकडलेले बटाटे हाताने मॅश करून घालायचे। थोडंसं परतून झालं की आपली इथे बटाट्याची स्टफिंग बनवून तयार झाली आहे। आता 10 मिनिटांनंतर आपला रवा छान भिजलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे, याऐवजी तुम्ही इनो घातला तरी चालेल। आता याला मिनिटभर चांगलं फेटून घ्यायचंय। आपल्या इथे बॅटर तयार झालंय। आता जी आपण बटाट्याची स्टफिंग बनवली होती ना त्यातले छोटे छोटे गोळे घेऊन असा टिक्कीचा आकार आपल्याला द्यायचा आहे। नंतर इडलीच्या प्लेटिनला आपल्याला तेल ग्रीस करायचंय, नंतर थोडं थोडं बॅटर आपल्याला इडलीच्या भांड्यांमध्ये घालायचंय। आता जी बनवलेली स्टफिंग होती ना ती यावरती घालायची आणि वरतून थोडं थोडं बॅटर परत आपल्याला यावरती टाकायचंय। आता ह्या इडल्या आपल्याला 12 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायच्या। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या इडल्या 15 मिनिटांमध्ये किती छान अशा वाफवून झालेल्या आहे आणि एकदम टम्म फुगलेल्या आहेत। तर एक इडली मी तुम्हाला इथे काढून पण दाखवते, तर तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे आपल्या इडलीला। डाळ तांदळाची इडल्या तर तुम्ही भरपूर खाल्ल्या असतील, पण अशी वेगळ्या पद्धतीने स्टफ इडली एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। चवीला तर इतके अप्रतिम लागतात ना। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा एकदम बेस्ट पर्याय आहे। एकदा नक्की करून बघा आणि नाश्ता कसा झाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा।